योगासनाच्या प्राचीन पद्धतीचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने मानवसेवा विकास फाउंडेशनद्वारे राज्यस्तरीय खुली योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। येत्या रविवारी 29 जून 2025 रोजी मानवसेना पॅरामेडिकल कॉलेज, लड्डा कॅम्प्स, महेशनगर, अंजनगाव शिर्जी, जिल्हा अमरावती येथे सकाळी 8 वाजतापासून सुरू होणार आहे। सदर योगासन स्पर्धेकरिता प्रत्यक्ष स्पर्धेसाठी उपस्थित राहून सहभागी व्हावे। याच दिवशी दुपारी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे। अर्ज करण्याकरिता आधार कार्ड, 3 फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक आहे। स्पर्धकांनी 28 जून पूर्वी अर्ज भरणे आवश्यक आहे। यावेळी जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी, योग साधक, योग शिक्षक, महिला, पुरुष, विद्यार्थी, वयोवृद्ध असे सर्व सहभागी होऊ शकतात। मोठ्या संख्येने शाळा, महाविद्यालय, जिल्हा परिषद शाळा, मराठी स्कूल, इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी तसेच व्यायामशाळा, कोचिंग क्लासेस, कम्प्युटर सेंटर, क्रीडा अकादमी, सर्वसाधारण जनता इत्यादी सर्व योगासन प्रेमी आणि क्रीडाप्रेमी सहभागी होऊ शकतात। महत्त्वाचे म्हणजे 8 वर्ष ते खुला वर्ग म्हणजे 100 वर्षापर्यंत सर्व सहभागी होऊ शकतात। वयानुसार 6 गट तयार करण्यात आले आहे। बंधनकारक 2 आसन व इच्छुक 3 आसन असे एकूण 5 आसन प्रत्येकी 20 सेकंद होल्डिंग करणे आवश्यक आहे। प्रत्येकी गटासाठी 5 मेडल व प्रमाणपत्र व तसेच प्रथम 3 विजेता खेळाडूंना रोख पारितोषिक पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे। तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। ज्या शाळेने जास्त विद्यार्थी सहभागी करून घेतले त्या शाळेला विशेष बक्षीस देण्यात येणार आहे। वयोगटानुसार आसनाच्या यादी अधिक माहितीसाठी 92 63 66 30 32 या क्रमांकावर संपर्क साधावा। तसेच सदर योगासन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन मानवसेवा विकास फाउंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नंदकिशोर पाटील यांनी केले आहे। अंजनगाव शिर्जीमध्ये आमचं मानवसेवा विकास फाउंडेशन संस्था आहे आणि मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेज आहे। या ठिकाणी दुसरी राज्यस्तरीय योगासन स्पर्धा, खुली योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। ही स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे 29 जून 2025 रोजी आहे। ही सकाळी 8 वाजतापासून तर 3 वाजेपर्यंत याचा वेळ दिलेला आहे आणि याचा जो बक्षीस वितरण समारंभ आहे तो त्याच दिवशी म्हणजे 29 तारखेला रविवारीच आहे, दुपारी 3 ते 5 या दरम्यान। त्यामध्ये पूर्ण राज्यभरातून विद्यार्थी स्पर्धक, योगाचे स्पर्धक येत आहेत। त्यामध्ये वयोगटानुसार वेगवेगळ्या प्रकारचे आसनं दिलेले आहेत आणि माहितीपत्रक कशा पद्धतीचे दिलं आहे ते PDF स्वरूपात पण आहे। त्यामध्ये तुम्ही जर बघाल तर वयोगट दिला आहे 8 वर्षापासून 14 वर्ष हा एक वयोगट आहे, 14 वर्ष ते 18 वर्ष दुसरा वयोगट आहे, असे 6 वयोगट आहेत। शेवटचा वयोगट जो आहे तो 55 ते अबव म्हणजे 55 ते 100पर्यंत ही व्यक्ती यामध्ये आपला सहभाग नोंदवू शकतात आणि योगा करू शकतात। या योगाचा उद्देश असा आहे की योगा घरोघरी पोचावा, योगचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि योगाच्या माध्यमातून पुढं मुलं करिअर करू शकतात। करिअरमध्ये वेगवेगळ्या ज्या संधी आहेत ते या माध्यमातून मुलांना मिळू शकतात।